नंतर अनेक विषयावर मामाला ट्रोल केलं जातं. पण मित्रांनो मला सांगा, आज माझ्या आणि मामांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत. माझ्या उदाहरण घ्या, दहिवडीच्याच मैदानावरती माझं जर वासरू पाळलं असतं आणि सेमीला जर मार खाल्ला असता, तर आज तुम्ही फॅन्स काय म्हणले असते की बाबा, आणि बाकीचे लोक काय म्हणले असतील की बाबा मामानं वायदी घेतली. म्हणजे अनेक गर्दी आहे बकासूरला. सुरुवातीला बघितलं त्यावेळेस काय वाटलं? त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला प्रेम आहे किंवा जी माया आहे, जी आपुलकीपणा आहे, त्या माणसाचा वेगळा आहे. तसं ना भाऊ तुम्ही म्हणता. प्रत्येकाला आपलं म्हणणार किंवा एक कुणी पण असलं बारकं पोरगं असं खाल्यावर टाकणार. तसं विनायक शेठ लेंगरे देशमुख, कारण की बैलगाडी क्षेत्रात त्यांच्यासारखा माणूस होणे नाही. आज एवढा मोठा माणूस आहे, परंतु कोणा जरी असलं तरी आवाजावं बोलणार आणि सगळ्यांची रिस्पेक्ट करणारा माणूस म्हणजे विनायक शेठ लेंगरे देशमुख. 14 देशात ज्याचं नाव गाजते बकासूर. या बकासूर आराम करतो मित्रांनो. पण एक बकासूर बरोबर एक नाव चर्चेत आहे बघा, राहुल गोरे. आप्पाचं नियोजन अगदी मामा सुद्धा म्हणलं, राहुल आप्पाचं नियोजन म्हणजे असलं की एक नंबर हाय फिक्स. मला वाटतं देवडीच्या मैदानात 2-4 महिन्यानं केली, पण नियोजन लय आप्पा दांडगला होता. काय कुठनं कला ही? नाही, पळ बघून बैलाचा पुढचा बैल पण बघा आता पायऱ्याला कसा पळतोय, पैरे करायचा त्याच्यावर नियोजन करतोय. आज पण ही मामानेच बैल दिला होता. मुंबई आपली नगरसेवा आहे ती, बकासूरची फॅन आहे ती निलेश भाऊ चौधरी, त्यांच्या प्रेमाखातर आज बैल त्यांना दिला आणि फायनलला पात्र झाला बैल. आपण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज मला वाटतं बैलाची गाडी 5 नंबर तासा होती. बैलाची गाडी 5 नंबर तासा होती. बकासूरचा खांदा बदलायचा जर असेल तर जर बैल पब्लिकला लागला म्हणजे अडचण असली तरच खांदा बदलती. पण आज तुम्ही 5 नंबर तासापासून खांदा बदलला का? खर तर ते बैल, जो बैल आहे भावाने बकासूरच्या पायऱ्यात, तो बैल घोड्यातला बैल आहे, म्हणजे घोडा गाडी आहे ना, त्यामध्ये बैल पोहतो. त्यामुळं आज उजवीनं बैल जास्त पोहतो, म्हणजे तो भावाने, त्यामुळे त्याला खांद फिरवून बकासूरला डायव्हर्ट टाकून ती सेमी पास केला. शी म्हणजे रिस्क आहेच की एक प्रकारे बदलायची. जर पब्लिकला आला समजा बकासूर जर डावीनं जर पुढचा बैल पळत नसेल तर डावीनं बकासूरला पब्लिकला टाकते ती. पण ही रिस्कच आहे एक प्रकारे. असं वाटलं काय बाबा खांदा बदलाय नको, म्हणजे अनेक लोक पण म्हणले असतील याला आप्पा काय आज नवीनच प्रयोग करते. रिस्क असते, कारण की काय असते, बैलाचा पण सव्वाचा खांदा उजवा आहे आणि जेव्हा बैल बाहेर नेतो तेव्हा पब्लिकनं डावीनं आपण बैल टाकतो. परंतु आज विषय काय होता की रिस्क घेण्याची पण गरज होती, पण आपल्याला बैलावर 100% विश्वास आहे बकासूरवर. डावीनं पण गाडी बऱ्याच वेळा त्यानं ओढून लावल्या गाड्या, त्यामुळे आज परत एकदा त्याला डावीनं टाकला आणि त्यानं साध्य केलं की दोन्ही खांदी मी ठाम आहे. म्हणून सगळ्यात महत्वाची गोष्ट आप्पा, बकासूर सारख्या बैलाचा फोटो काढायचा म्हटलं तर लोकांना म्हणजे इतकं वेटिंग असतं. आज तुम्ही त्या बैलाचं नियोजन करायला लागला, 4 8 नियोजन केलं, म्हणजे इथपर्यंत प्रवास कसा काय इतका म्हणजे इतक्या जवळ आला? नियोजनाचं नसते काय तसं, कारण की मामांमुळेच संधी मिळाली. रणजित बनसोडे सर, मामा, मी, वैभव मामा, 4-5 जण एकत्र येऊनच नियोजन करतात बकासूरचं. त्यामुळं पण आज एवढ्या बायला मोठ्या नियोजन करायला भेटते याच्याच आपलं समाधान आहे. खरं तर आपला चित्तूर हिंद केसरी सोन्यामुळे आज आपली अखंड महाराष्ट्रात ओळख झाली. जयेश पाटील सोनारपाडा, तिथून आपली सुरुवात झाली बैलगाडी क्षेत्राला, आणि तिथूनचा प्रवास आजपर्यंत बकासूर पर्यंत येऊन पोहोचलाय, गुरु शिष्यांपर्यंत. सुरुवातीला बकासूर बघितला त्या साईडला दाखव जरा. सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही बघितलं की वाटत म्हणजे फोटो काढायला पण मला वाटते म्हणजे अनेक गर्दी आहे बकासूरला. सुरुवातीला बघितलं त्यावेळेस काय वाटलं? त्यावेळेस असं वाटायचं की आपल्याला पण बकासूर बरोबर फोटो काढायला मिळावा, परंतु आज त्याच्या पुढचा प्रवास देवाच्या कृपेने आपल्याला बघायला मिळतो. कारण की आज बैल पण महिन्यातनं 2-3 दिवस आपल्या गोट्यावरती असतोय बिदाला, अक्षय जगदान तिथं, म्हणजे बऱ्यापैकी. आणि जरी काय असलं नियोजन तरी ते मामा फोन करतात की आप्पा कसं करायचं, काय करायचं, म्हणजे एवढाच अभिमान आहे. म्हणजे आज एवढा मोठा माणूस आहे, कारण की मामा आज घरी बसून बघा तुम्ही एवढे मोठे पहिरे करतात आणि त्यांचा कधी पायरा चुकत नाही. आणि कधी कधी काय होतं, गाडीनं मार खाल्ले लोक म्हणतात असं होतंय, वायदी घेतली, परंतु काय आज सगळ्यांना प्रेमा खातर बैल द्यावा लागतो. त्यामुळं आज पण बघा मामाने प्रेमा खातर, निलेश भाऊच्या प्रेमा खातर आज बैल दिला, परंतु आज पण बैलांना साध्य करून दाखवलं. परंतु कधी कधी काय होतं, गाडीनं मार खाल्ला की लोक म्हणतात झालं.
परंतु सगळ्या बाजूने विचार करावा लागतो. संबंध पण या बैलगाडी क्षेत्रात जपावं लागतात. कारण की आज बैल पळतोय म्हणजे सगळ्यांना बैल देणं पण का गरजेचं आहे. त्याच्यामुळे अनेक नंदी उजेड येतात. आज बघा भावांसारखा एक नवीन बैल कधी जास्त बैल घाटावरती 3 फेऱ्यानं पळणारा बैल आज 3 फेऱ्यात बघा तुम्ही फायनलला पात्र झाला. त्या दिवशी कार्तिक आहे बघा विसापूरचा. तो सुद्धा बैल एक नंबर केला म्हणजे नंतर गाणं कार्तिकचं नियोजन कसं केलं म्हणजे आपण तुम्ही मामा म्हणलं आपणच केले नियोजन सगळं. काय होतं आपल्याला बैल दिला होता 27 तारखेला मामांनी. हम्म. आपल्या सोन्या 50-50 केसरी मैदान आपण मैदान घेतलं होतं आणि त्या दिवशी मामाने वैदिक सांगितलेलं की आप्पा मी साम्राज्य, विराट आणि बकासुर तिन्ही बैल पाठवून देतोय गाडीत. ते तुला कुठल्या बैलाबरोबर पळवा त्या बैलाबरोबर पळव. परंतु काय झालं आपल्या घरी पण चांगला खोंड होता. परंतु त्या स्पीडचा खोंड नाही आपल्याकडे पण. बकासूर बरोबर पाण्या एवढा इतकं स्पीडचा खोंड नाही. त्यामुळं ते कार्तिकवाले आहेत म्हणजे ते मित्र आहेत आपले पहिल्यापासून त्यांना पण कोण पैर देत नव्हतं. त्यांचा बऱ्याच वेळा फोन आलेला की आप्पा बैल द्या बैल द्या बैल द्या. त्यांनी बादशाहसाठी 1-2 वेळा फोन केलता. परंतु त्यांना म्हणलं की आपल्या मैदानात आमच्या वासराबरोबर राहू द्या पळायचं बकासूरला. मी तुम्हाला बकासूर घालू देतो म्हणलं त्या मैदानात आणि तो बैल त्यावेळेस आपण कार्तिकला घातला. आणि आज कार्तिक बघा दोन्ही मैदानाला 1 नंबर करतोय. म्हणजे इथून पुढे पण तो खोंड चांगल्या पायऱ्यात पळताना तुम्हाला बघायला भेटेल आणि चांगलं नियोजन स्पीड पण खोंडाला भरपूर आहे. कारण की बकासूर बरोबर तिन्ही फेर डावीनं पळणं एवढं सोपं नाही कुठल्या खोंडासाठी. आज पहिल्यांदा मला वाटतं ते कोण मला वाटतं तिन्ही फेर डावीनं पळून म्हणजे बकासूर ज्यावेळेस उजवीन असतो त्यावेळेस त्यानं डावीनं कट काढली 3 फेर आणि ती आदत आहे सगळ्यात. हो आदत आहे पण ते ओपनच्या गतीचं त्याला स्पीड आहे. कारण की त्याच्यामुळं आणि महत्वाचं मामांनी बैल दिला हो. आपलं का आपण काय बैलाचा मालक आहे का थोडी. परंतु मामांनी बैल दिला आज असल्या एवढ्या छोट्याशा आदत वासराला बैल देणं पण रिस्कच आहे ना भाऊ. काय होते की आदत बरोबर बैलाचं स्पीड आणि त्या आदत स्पीड मॅच होत नाही. परंतु तो खोंड चांगला पाहिला. इथून पुढे पण तो खोंड चांगल्या नियोजन तुम्हाला पाहायला मिळेल. आपण एक स्टार असतात या बैलगाडी क्षेत्रात प्रत्येकाला स्टार आहे. आता मोहिल शेठला स्टार अगदी मोहिल शेठ झाला. तुम्हाला तसं स्टार आहे तर मैदान घेतलं तरी पण मला वाटतं हजाराच्या वर गाडी आली असते त्या दिवशी. पण प्रत्येक गोष्टीत नियोजन करतात त्याला यश आहे. हे काय आहे म्हणजे ही महत्वाची गोष्ट नियोजन दांडग पडते का जे आजूबाजूची माणसं तुम्हाला साथ देणार आहे ती. नियोजनापेक्षा काय आपलं टीम वर्क आहे ना म्हणजे जी आपली भाव आहे ती. कारण की आपला मित्र तसं आपण कोणालाही जास्त करत नाही. कारण की त्यांना आपण सख्या भावाप्रमाणे सगळ्या समजतो आणि आपले एकमेकांबरोबर जाणं संबंध चांगले आहेत. त्यामुळंच आज एवढं शक्य झाले. कारण की एकट्या दुकट्याचं एक काम नाही बैलगाडी क्षेत्रात. कारण की बैल सगळ्यांची पळतात सगळ्यांचे सगळे नियोजन होतात. परंतु आज त्यांच्या सगळ्या सहकार्यामुळेच आज हे शक्य झाले आता आपल्याला. बरं आपण तुम्हाला एक विचारतो या बैलगाडी क्षेत्रात एक जेव्हा अगदी लहानापासून थोरापासून अगदी कुणी पण असू द्या सगळ्याला एक मन मिळावं बोलणारा माणूस कोण आहे हो? म्हणजे असं प्रत्येकाला आपलं म्हणणार किंवा एक कुणी पण असलं बारकं पोरगं असं खाल्यावर टाकणार. तसं विनायक शेठ लेंगरे देशमुख. कारण की बैलगाडी क्षेत्रात त्यांच्यासारखा माणूस होणे नाही. आज एवढा मोठा माणूस आहे परंतु कोणा जरी असलं तरी आवजावं बोलणार आणि सगळ्यांची रिस्पेक्ट करणारा माणूस म्हणजे विनायक शेठ लेंगरे देशमुख. त्या माणसाबद्दल काय सांगतात म्हणजे आता बैलगाडी क्षेत्रात ती माणूस इथं नसतंय म्हणजे इथं जास्त करून इथं मैदानात जेव्हा येईल तेव्हा आनंद घेणार मैदानाचा प्रत्येक म्हणजे आपण काय म्हणतो मैदानावर वर्षातनं किंवा 2 महिन्यातनं एकदा असतं माणूस पण आल्यानंतर सगळ्याला अगदी सगळ्यासोबत हसून खेळून राहणार. विनायक शेठ लेंगरे देशमुख हा बैलगाडीतला क्षेत्रातला मालकांच्यातला देव माणूस आहे. कारण की अत्यंत प्रेमळ आणि निस्वार्थी स्वभाव आहे त्यांचा. कारण तुम्ही पेडगावच्या अड्ड्यात पण बघा त्यांचा बैल पळा होता परंतु त्यांनी बक्षीस मला वाटतं त्यांनी 5 ते 6 लाख रुपये त्यांनी नुसतं बक्षीस वाटली होती. प्रेम आहे किंवा जी माया आहे जे आपुलकीपणा आहे त्या माणसाचा वेगळा आहे. तसं ना दाना भाऊ तुम्ही म्हणताय पैसे सगळ्याकडे येते पण खर्च करा दानत पण त्या माणसाच्यात आहे. आणि मिळून मिसळून असतात ते असते ती काही दाखवून देत नाही की हा गरीब आहे श्रीमंत आहे मोठा आहे लहान आहे. म्हणजे तुम्ही युट्यूब असले तुम्ही कधी त्यांना भेटा. विनायक शेठ सारखा कधीच वागणारा माणूस नाही. कधी पण आपले आम्ही कसं आपण बिंदात राहतो तसं राहणारं व्यक्तिमत्व आहे ते. त्यामुळं दिलदार मनाचा दिलदार राजा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे अखंड महाराष्ट्रात. आपण असं विनायक शेठ म्हणते उलट आपला बैल हारा चालेल पण दुसऱ्याचा बैल जिंकला पाहिजे. असला निकळ मनाचा माणूस या बैलगाडी क्षेत्रात तर मी अजून बघितला नाही. म्हणजे अतिशय प्रेमळ माणूस आणि त्यांच्यासारखा माणूस या बैलगाडी क्षेत्रात तर होणे नाही. बरं आता मला सांगा बक्कासूर आणि म्हणजे ही क्रेज काय या क्रेज बद्दल काय सांगतात. लोकांनी दिलेलं प्रेम आहे. कारण की महादेवाचा नंदी आहे
आणि ज्याप्रमाणे देवावरती लोक प्रेम करतात त्याप्रमाणेच सर्व लोक बकासूरवरती प्रेम करताना आज पाहायला मिळते. आणि देवासारखा बैल आज संतोष मामांच्या आणि मोहिल शेठच्या दावणीला आला, हेच भाग्य म्हणावं लागेल. मामा स्वभाव कसा आहे हो? मामा कंटिन्यू म्हणजे मैदानावर कधीतरी येतात. मला वाटतं त्या दिवशी म्हणजे देवडीच्या मैदानावर आलत आहे ना, पण कधीतरी येतात मैदानावर. पण मामाचं कसं वेगळं, पण आपण कसं कोणाला एक बऱ्या म्हणजे पोरांकडनं बरीच चुकी झाली, मोहिला पण ताकीद असते, ए बाबा काय बोलू नकोस, म्हणजे कोणाला काय उलट बोलू नको, कोणाला काय म्हणजे धिंगाणा करू नको, कुठली पण गोष्ट म्हणजे प्रत्येकाला मामा दाबात ठेवतात, एक बाबा आपला बैल पोहतोय, आपण कधी काय बोलायची गरज नाही किंवा कोणाला काय माघारी बोलू नकोस. मामा हा खमके आहे. मामा खरं तर खरा मास्टर माइंड आहे या बैलगाडी क्षेत्रातील. कारण की आज धनाभाऊ एवढ्या मोठ्या बैलाचं घरी बसून नियोजन करणं आज शक्य नाही. रोज मैदानात आम्ही आहे, परंतु पारख त्या माणसाची पारख खूप मोठी आहे आणि आज एवढी मोठी नियोजन करणं शक्य नाही, परंतु ते शक्य करून दाखवले मामांनी. कारण की संतोष मामा जेवढे प्रेमळ स्वभाव एकदम त्यांचा, आणि सगळ्या गोष्टी सहकार्य असते आणि सर्व निर्णय एकामेकाला विचारून मामा घेतात, महत्वाचं म्हणजे. आणि आज एवढा बकासूर एवढा मोठा नंद आहे, तो बैल आज कित्येक बैलांबरोबर पळाला. त्याच्या मागचं कारण म्हणजे मोहिलचे मामा आहेत, संतोष मामा. कारण की आज कित्येक लोकांना त्यांनी बैल दिला आणि कित्येक लोकांचं जीवन आणि कित्येक बैल आज त्या संतोष मामांच्या नियोजनामुळे आज उजेड झालेत. त्याचाच आम्हाला अभिमान वाटतो. कधी कधी ज्यावेळेस गटाला किंवा सीमेला काय अडचण येते कधी पब्लिक मुळे, मी काय पण म्हणजे ट्रोल पण होतात मामा की बाबा वायदी घेतली असेल म्हणजे, आणि हेच फॅन गाडी फॉलो करायला असतात. कसं आहे, वायदी वायदी हा प्रकार म्हणतात. दहावीच दहावीनच दहावीनच रे. हा हॅलो. बर. खरं तर वायदी ह्या प्रकारावरती ट्रोल केलं जातं, नंतर अनेक विषयावर मामाला ट्रोल केलं जातं. पण मित्रांनो मला सांगा, आज माझ्या आणि मामांचे संबंध अत्यंत जवळचे आहेत. माझ्या उदाहरण घ्या, दहिवडीच्याच मैदानावरती माझं जर वासरू पाला असतं आणि सेमीला जर मार खाल्ला असता, तर आज तुम्ही फॅन्स काय म्हणले असते की बाबा, आणि बाकीचे लोक काय म्हणले असतील की बाबा मामानं वायदी घेतली. आता त्यांना काय सांगणार की मामांचे माझे संबंध काय येते, तुमच्या लक्षात आलं का? असे अनेक जणांचे मामांबरोबर संबंध येते, त्यामुळे बैल द्यावा लागतो. आज समजा निलेश भाऊंचा आणि यांचा पायरा, निलेश भाऊंच्या प्रेमा खातर आज बैल दिला, आणि जर आज बैलानं जर मार खाल्ला तर काय म्हणले असते लोक की आज मामाने वायदी घेतली. परंतु तसं नसते मित्रांनो. खरं तर हे प्रेमाचे संबंध असतात आणि प्रेमानं दिल्यावर बैल एका दिवस काय होतं, 19-20 होतं. आज उद्या माझ्या प्रेमा खातर बैल दिला, बैल काय मार खाल्ला, तर असं काय नसते की वायदी वगैरे. आणि आज मला सांगा ना भाऊ, आज एवढा लांबून बैल आलाय की आज 300 किलोमीटरनं बैल आज इथं पळाला आलाय विरकरवाडीत. त्याला खर्च आहे, 10-12 जण त्याच्या बरोबर बैला बरोबर आहे ती, त्याचा भाडा आहे बैलाचं, सगळ्या गोष्टी आहेत. म्हणजे आज एवढी झट्टी आहेत ती. सकाळी 1 वाजल्यापासून त्यांचा दिनक्रम चालू होतोय, दुसऱ्या दिवशी पहाटे 2 वाजे पोहोचेपर्यंत. मला सांगा, आज 18-19 तास बैलाचा प्रवास होतोय. आज त्या प्रवासामध्ये सगळ्या गोष्टी आहेत, खर्च आहेत. त्यामुळे कधी कधी भाडे या गोष्टी घेतल्या जातात त्या बैलगाडी क्षेत्रात. वायदे हा प्रकार नसतो त्यांच्याजवळ. ओके मित्रांनो, बैलाचा आता मला वाटतं 4 नंबरचा असा निघाला, बघूया चला काय सांगताल बकासूर विषयी. बकासूर म्हणजे मला ह्याच्या आधी तर बैलगाडी क्षेत्र काय आहे किंवा शर्यत काय असती हे काहीच माहित नव्हतं. पण युट्यूब वरती जेव्हा मी बकासूरला बघितलं पाळताना, 2, 3, 4 जेवढ्या त्याच्या शर्यती मी आतापर्यंत बघितल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात लहान बैल, उंचीला सगळ्यात लहान. पण जेव्हा तो पळतो, आता गटामध्ये तर कधी कधी लोक बैल पण झोपत नाही त्याच्यासोबत. कुठलं गाव, कुठलं तुमचं? आमचं गाव पाटण. पाटणवरून फॅन आले मित्रांनो, आणि एक आगळं वेगळं एक बैल आहे. चला, धन्यवाद.